आसगांव हांगासर वयर बाब प्रदीप आगरवाडेकर हाजे घर आनी ताज्या फॅमिलीचेर जो इन्सिडंट जालो हांव दिल्ली आशिल्लो। आज सकाळीं दिल्लीच्यान आयला। आयज दिल्लीच्यान हांव टोटल म्हाका आमचे आमदार बाब दिलायला लोबो हाणेंय फोन करून सांगलेलें म्हाका, मायकलूय म्हजे कडेन कंटिन्युअसली ह्या विशयाचेर उलयतालो। आयज दिसभर वेगवेगळ्या कामांतल्यान बिजी आसल्या कारणान हांव दिसावळी येवपाक पावलो ना, पण हांवें आतांच आमदार दिलायला लोबोक फोन केलो आनी पर्सनली बाब प्रदीप आगरवाडेकरा कडेन येवन ताजी आनी ताज्या मिसेसीन पुराय स्टोरी म्हाका सांगली। एक गजाल मुद्दामून सांगता, तांचें जें घर मोडलां हे पुराय जशें आसलें पळय न्ही त्या पद्दतीन सरकार ताका तशें बांदून दितलो आनी सगळो खर्च ज्याने मोडला ताज्या कडल्यान रिकवरी करतलो। म्हणजे फक्त सरकार बांदचें ना, सगळो A to Z जितको खर्च लागता सरकाराक तितकोय खर्च जेणी मोडला ताज्याच कडल्यान रिकवरी करतलो। बाकीचे वॉट एवर द थिंग्स ताजे जे डॉक्युमेंट आसा त्या प्रमाणे ताका कितली जागा मेळटा कितें मेळटा ती 100% ती कायद्याची बाजू आहा। पूण जो जेणे लँड ओनर आहा जेणी कोणाक विकला तेणी कायद्यान हे सगळें करपाक जाय आसलें। बेकायदेशीर रित्या अशा पद्दतीन गुंड हाडून हे चलचें ना आनी ह्या सगळ्या प्रोसेसाची जो प्रोसेस जाला हे बऱ्याच जाणांनी पुलीस बाकीचे सगळे चीफ सेक्रेटरीच्या वतीन सगळ्याची इन्क्वायरी करपाक लायल्या। फाल्यां सकाळच्यान चीफ सेक्रेटरी A to Z जितके जाण इन्वॉल्व आसा ह्या मॅटरांत त्या सगळ्याची इन्क्वायरी करतलो आनी इन्क्वायरी केल्या उपरांत ज्याचेर कोणाचेर एक्शन घेवपाक जाय तो एकूय मनीस म्हाज्या कडल्यान सुटचो ना। त्या स्ट्रिक्टली 100% मागीर तो कोणूय आसूं न्ही 100% त्या मनशांचेर म्हणजे इवन दो इफ समवन पुलीस ऑफिसर इज ऑल्सो इन्वॉल्व इन दीस जाल्यार ताचेर एक्शन जातली। तांचें म्हणणें एकट्याक धरल्यांनी उरलेले 15 जाणांक फाल्यांच्या फाल्यां तांकां अरेस्ट करतले। वॉट एवर द थिंग्स ती कोण शर्मा आहा तिजेरूय केस फायल केला। बिंग अ लेडी शी इज इन मुंबय, आतां तिकाय वेळ पडलो जाल्यार तिजेर FIR फायल करून हांगा जाल्यार हाडून तिजेरूय केस रजिस्टर्ड जातली। जर हांगासर लॉ एंड ऑर्डर अशा पद्दतीन डिस्टर्ब करपाक म्हाजें सरकार केन्ना दिवचें ना आनी सामान्य गोंयकार आसा ताका प्रोटेक्शन दिवप हें म्हजें पयलें काम आसा। आनी ताका लागून ताजी जर केस कितें आसली आसत जाल्यार तेणी ती कायद्यान झगडपाक जाय आसली आनी आयदर डेप्युटी कलेक्टर किंवा हायकोर्ट थंयसर झगडपाक जाय आसली। कोणाकूच हांगासर खंयचेच म्हणजे JCB घेवन येवन घर मोडपाक मेळचें ना आनी हाज्याय फुडें अशा पद्दतीची दादागिरी गोंयांत खंयसरूच चलोवपाक हांव दिवचो ना। त्या खातीर हांवें पयलीं सांगलां ताचें घर ऑलरेडी जितकें म्हणजे डॅमेज जें केलां तें बांदपा खातीर हांव परवा भितर इन्स्ट्रक्शन म्हजे PWD हाडून करता आनी जितको एक्सपेन्सीस आहा पळय न्ही तो सगळो एक्सपेन्सीस तांच्या कडल्यान बॅर करता। हांगा बऱ्याच जाणांक म्हणजे बरेचशे फावटी वेगवेगळें राजकारण करपाचें आसतलें, बट म्हाज्या खातीर हो राजकारणाचो विशय न्ही। एक सामान्य गोंयकार बाप प्रदीप आनी ताजी फॅमिली हांगासर जर 20 वर्सां रावता आसत जाल्यार ताका न्याय दिवप हें म्हजें काम आसा। ती वॉट एवर द थिंग्स तांची 20 वर्सां पासून ते रावता तांचीय कदाचित बारीकशी कितें चुकलां आसतलें तेंच्यांनी सॅलरी घेवंक ना आसतलें किंवा एग्रीमेंट ती दुसरी गजाल तितूर हांव थॉरोली पळोवपाक लायता। बट पयलो जर रावता तांकां घर दिवप हें म्हजें पयलें काम, ते पयल्यान पयलीं करतलो आनी पूर्ण प्रोसेसाची इन्क्वायरी जी आहा पळय न्ही A to Z सगळ्याची इन्क्वायरी करून तेजेर कडक एक्शन जी आहा पळय त्या सगळ्यांचेर वेळ पडलो जाल्यार कोणाक सस्पेंड करचो पडलो जाल्यार सस्पेंडूय करतलो। बट वन्स पुराय रिपोर्ट जो आहा पळय न्ही तो रिपोर्ट एकदां म्हाजे कडेन आयल्या उपरांत ताका स्ट्रिक्टली कितें करपाक जाय पळय तितकी एक्शन घेता। चीफ सेक्रेटरीक ऑलरेडी हांवें सांगलां, तेणी इन्क्वायरी ऑलरेडी सुरवातूय केल्या आनी बाकीच्या सगळ्यां कडल्यान रिपोर्ट्स मागून घेवन तो फिजिकली पर्सनली सगळ्यांक मेळून ताजो इन्क्वायरी रिपोर्ट तयार करून मला सांजचो पर्यंत मेळटलो। विदीन एक 2 to 3 days यर स्टार्टींग जर कन्स्ट्रक्शन आसा तशें तांकां परत करूनय दिता। ऑपोजिशन आहा न्ही तेंच्यांनी हांगा येवन म्हटलें गोंयचो IPS ऑफिसर हितून इनवॉल्ड आनी त्या शर्माक हेल्प करता। कोणूय जरी इनवॉल्व आसलो न्हू रे हांव तितूर आत्तां वचना तुका। जो पर्यंत रिपोर्ट म्हाजे कडेन येयना तो पर्यंत तुका हो आसा तो आसा हांव तितूर वचना। लेट द रिपोर्ट कम आनी जो आसा पळय न्ही तेजेर एक्शन घेवप। हांव परत सांगता मागीर तो कोणूय आसले जाता तेजेर एक्शन घेवपाक हांव फाटीं फुडें पळयतलो। सर तशेंच वाडट्या क्रायम रेटी वांगडा गोंयांत जी लॉ एंड ऑर्डर आसा ती खंय तरी कॉलेप्स जाता त्याच्या लॉ एंड ऑर्डर केन्नाच आमी डिस्टर्ब किंवा कॉलेप्स करून घेवचो ना। थोडेशे पयरूय बी जे बारीक सारीक इन्सिडंट आसा ताका अरेस्ट करून भितर उडयत आसा। स्ट्रिक्टली बाकीचे सगळे जे आसा पळय ती स्ट्रिक्टली घेवपाक जाय। तेजेर सगळी सेक्शन जी आहा पळय न्ही नॉट ओन्ली किडनॅपिंग सगळी सेक्शन तांचेर लायल्या त्या ती सांगल्या जितके इन्वॉल्व आहा पळय न्ही
तितक्या जाणांक भितर उडयतलो सर पुलीस प्रशासन कमी पडलं हे दिसता सर ह्या केसीन इन्व्हेस्टिगेशन करपा खातीर म्हणून सांगला दिला हांवें पुलिसेची इन्क्वायरी करता हांव इन्क्वायरी करता आनी कोणाची इन्क्वायरी करता जो कोण कमी पडला त्या सगळ्यांची इन्क्वायरी करता तशेंच सर गोवा जो आसा आनी मोर लायक आसगांव जो आसा तो गोंयकारांचो न उरता भायल्यांचो चड जाला आनी हांगासर त्या दादागिरी जाता हेचेर कितें म्हणटा आयक पळय एक गजाल सांगता आसगांव जे आसा पळय न्ही आतां हांगासर कितले लोक भायले रावता शेवटी रावपाकूय आमीच लोकांनी दिला कोणी तरी आपलं रेंटल दिला कोणी तरी विकपाक दिला तेजेर हांव तुका कांयच सांगपाक शकना शेवटी विकलाय जाल्यार ते आमच्याच लोकांनी कोणी तरी विकला आसतलें न्ही तातूंत तो रावप कायद्यान रावप आणि त्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करप हे सरकारचं लक्ष दिलं. सर ऑपोजिशन डायरेक्ट एलिगेशन केलं गोयचो डीजीपी हेतून इन्वॉल्व आहा म्हणून हांव परत सांगता तुका जो कोण आसा पळय इन्वॉल्व न्ही म्हाका रिपोर्ट येयल्या शिवाय बींग अ चीफ मिनिस्टर हांव तें सांगूंक शकना तुका म्हाका रिपोर्ट म्हाजे कडेन सीएसाक त्या खातीर सांगला तुका इन्क्वायरी एट द टॉप लेवल चीफ सेक्रेटरीक सांगलें आमी तितून इन्क्वायरी करना नॉट एट द सकयल्या खंयचो तरी ऑफिसर इन्क्वायरी करतलो असं न्ही एटलीस्ट चीफ सेक्रेटरी इन्क्वायरी करून आनी रिपोर्ट म्हाका सबमीट करून हांव तुमकां हेजो परवा जो फाल्यां रिपोर्ट म्हाका मेळटलो परवा हेचेर आन्सर करता तुमकां एक्शन घेतलेली दिसतली.